मंडळी सांगायचा तात्पर्य एवढाच आहे की बाबा ज्याच्यापाशी गमवायला काय नसतं ना तो बिंदास लढतो. आणि पहिली गोष्ट की बाबा आता समजा इथं खाऊन पिऊन फिरण्यापेक्षा दिल्लीमध्ये मस्त एन्जॉय करायलेत पोरं आणि त्यांना जेवण पण लोकसंख्या बरीचशी पुरवायला लागली नाही का, जे की डिलिव्हरी बॉय थ्रू. आणि सांगायचं बोललं ना, जर एकाचा राजीनामा दिला नसताना तर एवढं काय घडलं नसतं, एवढ्या मोठ्या प्रमाणे आंदोलन झालं पण नसतं एकाचा राजीनामा घेतला असता तर, नाही का. आता सांगा मला, मोदी साहेब मागच्या गेटमधून पळून गेले किंवा निघून गेले, पण असं वाटतं की सध्याला का नाही लोकशाहीमध्ये मुलांची काही किंमत राहिली नाही, मुलांची काहीच सुद्धा किंमत नाही. जर एकाचा राजीनामा दिला असता ना सगळं बरोबर झालं असतं. बरं, राजीनामा जरी दिला असता तर काय त्यांच्यातला काय बाहेरचा मुलामधला जाऊन तिथं झाला असता का? नाही ना, त्यांच्यामधलाच एखादा माणूस तिथं उभा राहिला असता त्या जागेवरती. पण तसं नाही करायचं. सरकारला फक्त तेच माणूस आहे आणि तोच माणूस त्या पदाच्या लायक आहे असं सरकारला सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.